धुळे तालुक्यातील कापडणे गावातील 6 युवकांनी अग्निवीर दलात निवड मिळवत गावाचे नाव उज्ज्वल केले आहे। कापडणे येथील भवानी माता मंदिराच्या ग्रामस्थांच्या वतीने या युवकांचा विशेष सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला। गावातील ज्येष्ठ साहित्यिक आबासाहेब रामदासजी वाघ यांना पुष्प आणि पुस्तक भेट देऊन त्यांची निवड झालेल्या करण्यात आला। अग्निवीर दलात निवड झालेल्या युवकांमध्ये गोपाल प्रकाश माळी, रोहित सुनील खलाणे, शुभम नंदू माळी, मयूर दौलत माळी, भावेश भगवान पाटील आणि विशाल रोहिदास पाटील यांचा समावेश आहे। कार्यक्रमाच्या प्रारंभी पत्रकार विठोबा माळी यांनी प्रास्ताविकेतून युवकांचा संघर्षमय प्रवासाची माहिती दिली। हे सर्व युवक अत्यंत सामान्य आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबातील असल्याचे त्यांनी सांगितले। काही युवक मजुरी, हमाली, सेंटरिंगचे काम करत तर काही शेतमजुरी करून आपल्या कुटुंबाला हातभार लावत आहेत। अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतही त्यांनी मेहनत, जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर अग्निवीर दलात स्थान मिळवले। यामुळे त्यांच्या यशाचे गावभर कौतुक होत आहे। कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान आबासाहेब रामदासजी वाघ यांनी भूषवले। आपल्या अध्यक्षीय भाषणात त्यांनी निवड झालेल्या युवकांचे अभिनंदन केले। देशाच्या सुरक्षेसाठी सैनिकांचे योगदान अतुलनीय असल्याचे त्यांनी नमूद केले। सैनिक आहेत म्हणून आपण सुरक्षित आहोत, असे ते म्हणाले। देशाच्या सीमा सांभाळणारे सैनिक हेच देशाचे खरे हिरो असल्याचेही त्यांनी सांगितले। देशासाठी प्राणांची आहुती देणाऱ्या हुतात्मा सैनिकांचे स्मरण करत त्यांनी युवकांना प्रेरणा दिली। यावेळी ग्रामपंचायत सदस्य हिम्मत चौधरी, अशोक मांगू पाटील, अधिकार भील, पंडित वंजी माळी, मनोज भैदास माळी, संजय शिवाजी माळी, पत्रकार भूषण ब्राह्मणे, कवी दिलीप पाटील यांच्यासह गावातील अनेक मान्यवर उपस्थित होते। ग्रामस्थांच्या उत्स्फूर्त उपस्थितीत पार पडलेल्या या कार्यक्रमाने युवकांचा आत्मविश्वास वाढवला असून गावातील इतर तरुणांसाठी प्रेरणादायी वातावरण निर्माण केले आहे। कापडणे गावातील या 6 युवकांच्या यशामुळे संपूर्ण परिसरात अभिमानाचे वातावरण निर्माण झाले आहे। प्रतिनिधी गोकुळ देवरे आणि वृत्तनिवेदिका सीमा पाटीलसह स्वराज्य न्यूज धुळे। आजच्या सत्कारातील आर्मीमधले सैनिक आणि नागरिक बंधूंनो, आज आपण या आर्मीमध्ये निवड झालेल्या सैनिकांचा सत्कार करीत आहोत। ते देशाच्या सीमेवर लढण्यासाठी सज्ज झालेले। खऱ्या अर्थाने देश त्याला कळतो तो देशासाठी लढतो आणि जे देशासाठी लढले तेच खऱ्या अर्थाने अमर हुतात्मे झाले। सैनिक आणि शेतकरी हेच खऱ्या अर्थाने आपल्या देशाची दैवते आहे। त्यांची पूजा ही खऱ्या अर्थाने देशाची पूजा असते। देश आणि धर्म यांनी जिवंत ठेवला ते शेतकरी आणि सैनिक यांना आम्ही आज सलाम करतो।